नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आता जेव्हा सायली प्रतिमाला मंदिरामध्ये भेटते, तेव्हा सायली खूप जास्त रडत असते. प्रतिमा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि तिला विचारते, की नक्की झालंय तरी काय? तेव्हा इथे सायली आता प्रतिमाला सांगत असते, की असं वाटतंय, की मी आता एकटीच आहे. माझ्याबरोबर कोणीच नाही आहे आणि मी पूर्णपणे कोलमडून पडली आहे असं वाटतंय मला. तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते की तुझं आणि अर्जुनचं भांडण झालं आहे का? तेव्हा सायली आता गप्पच बसते. त्यानंतरला आता सायली आणि प्रतिमामध्ये बोलणं होतं आणि त्याच्यावरती आता जेव्हा सायली प्रतिमाच्या समजावण्यामुळे घरी परत येते, तेव्हा प्रतिमा दुसऱ्याच दिवशी सायलीला भेटायला सुभेदारांच्या घरी येते आणि तिथे आल्यानंतर ती आता सायलीजवळ बोलत असते. कारण तिला सायलीची खूप जास्त काळजी वाटत असते. नेहमी हसणारी खेळणारी मुलगी आज इतकी रडत होती, याचा अर्थ अर्जुन आणि सायलीमध्ये नक्कीच खूप मोठं भांडण झालं असावं. त्यानंतर जेव्हा प्रतिमा सायलीजवळ बोलते, तेव्हा प्रतिमाने आता ओळखलेलं असतं ते सायलीला पटकन विचारते, की तुझं आणि अर्जुनचं लग्न हे खरं तर आहे ना? म्हणजे तुम्ही कुठल्या तरी कारणासाठी हे लग्न केलेलं नाही आहे ना? असा प्रश्न विचारल्यानंतर सायली आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तर प्रतिमाला कळलेलं असतं, की अर्जुन आणि सायली या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. त्या दोघांचं मनापासून आधी खरोखर लग्न झालेलं नाही आहे, हे प्रतिमाला कळलेलं असतं. पण हे सत्य आता प्रतिमाला कसं काय कळतं आणि त्यानंतरला प्रतिमा सायलीला कशा पद्धतीने समजावते आणि इथे प्रतिमाने सायलीला समजावल्यानंतर सायलीच्या मनातला अर्जुनबद्दलचा गैरसमज कसा दूर होतो आणि तिचा राग कसा कमी होतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे सायली मंदिरामध्ये रडत असते, तेवढ्यात तिथे प्रतिमा येते आणि तिच्या डोक्यावरती हात फिरवते. तेव्हा सायलीला खरोखर आपल्या आईच्या स्पर्शाची गरज असते आणि त्यावेळेला बरोबर देवी आईने मंदिरामध्ये प्रतिमाला आणलेलं असतं दर्शनासाठी. तेव्हा सायली रडत बसलेली असताना प्रतिमा तिथे येते आणि तिला बघितल्यानंतर सायलीला असं वाटतं जणू काही आपली आईच आपल्याजवळ आली की काय. तेव्हा सायली प्रतिमाला मिठी मारते. प्रतिमासुद्धा आपल्या मुलीला मिठी मारल्यासारखी तिला घट्ट मिठी मारते आणि डोक्यावरून हात फिरून विचारते, की नक्की झालंय तरी काय? तू रडतेस का? तेव्हा सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या, खरंच आज मला तुमच्या या स्पर्शाची खूप जास्त गरज होती. तुमच्या इथे असण्याची खूप जास्त गरज होती आणि बरोबर तुम्ही इथे या वेळेला आलात. तुम्हाला काही दिसून आलं होतं का, की तुमची सायली एकटी पडली, तिला तुमची गरज आहे, हे तुम्हाला कळलं होतं का? तेव्हा प्रतिमा म्हणते, तू रडू नकोस बाळा, काय झालं? खाली बस बरं आणि सांग नक्की झालं तरी काय? तेव्हा सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या, तुम्हाला काय सांगू, विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय. एकटी पडले मी हो, माझ्याबरोबर कुणीच नाही आहे असं वाटतंय मला. कोलमडून पडल्यासारखं वाटतंय. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, सायली बाळा, तुझं आणि अर्जुनचं भांडण झालं आहे का? तेव्हा इथे सायली म्हणते, नाही, तसं काही नाही आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, लग्न झालेली मुलगी जेव्हा असे शब्द बोलते ना, तेव्हा तिला एकतर आपल्या नवऱ्याकडून जी आपण अपेक्षा ठेवलेली असते आणि जेव्हा त्या अपेक्षा भंग होतो ना, तेव्हाच एखादी मुलगी अशी म्हणते की ती कोलमडून पडलेली आहे. नाहीतर तू एवढी खंबीर मुलगी, हसणारी, खेळणारी, सगळ्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवणारी आणि तू अशी का बोलतेस की तुझ्याबरोबर कोणीच नाही आहे? अगं, अख्खं सुभेदार कुटुंब तुझ्यावरती जीव ओवाळून टाकतं. सगळ्यांची लाडकी आहेस तू घरातली आणि अर्जुनचं तर तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मग तू असं का बोलतेस? मला खरंच कळत नाही आहे. माझं रविराज, आम्ही दोघेही तुझ्यावरती खूप प्रेम करतो, तुला जीव लावतो. मग असं का वाटतंय तू एकटी आहेस म्हणून? तेव्हा सायली म्हणते, काय माहिती, कधी कधी आपण एखाद्या माणसाला खूप जीव लावतो आणि त्याच्याकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत ना, तर मग असं दुःख होतं ना प्रतिमा आत्या, बरोबर ना? तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, काय झालं? अर्जुन तुला काही बोलला का? तू त्याच्याकडून एखादी अपेक्षा ठेवलीस आणि ती त्याने पूर्ण नाही केले, असं झालं आहे का? वात्सल्य आश्रम हे तुला हवं होतं. अर्जुनने जीवाची बाजी लावून ते आश्रम वाचवलं. लास्ट मोमेंटला येऊन त्या महिपतच्या तोंडावरती स्टे ऑर्डर मारून तो आश्रम वाचवला ना, मग तेव्हा तुला किती आनंद झाला होता. रविराजने मला सगळं काही सांगितलं की अर्जुनने वात्सल्य आश्रम वाचवला म्हणून. मग तू अर्जुनला असं का बोलतेस? त्याने काय चुकीचं केले तुझ्याबरोबर? तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा आत्या, मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते, बरं ठीक आहे,
पण एक गोष्ट मी तुला सांगते, अर्जुनवरती असा अविश्वास दाखवू नकोस. तो खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि त्याचं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तुला एवढीशी दुखापत झाली ना, तर तो खूपच जास्त अस्ताव्यस्त होतो. तुला माहिती नसेल, पण जेव्हा तू सीडीवरून पडली होतीस ना, तुझ्या कानाला मार लागला होता, तेव्हा अर्जुनने अख्खं हॉस्पिटल डोक्यावरती घेतलं होतं. मी स्वतः आले होते ना हॉस्पिटलमध्ये तुला बघायला, तेव्हा अर्जुन वेड्यासारखा करत होता. तो तुला दुःखात नाही बघू शकत. तुझ्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी तो वाटेल ते करू शकतो. तुला नाही माहिती का हे सगळं? तेव्हा इथे सायली म्हणते, नाही, असं काही नाही आहे, ते खरंच खूप चांगले आहेत, पण मलाच कुठल्या तरी गोष्टीचं वाईट वाटतं आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, बरं चल, आता आपण घरी जाऊया. तू सुद्धा घरी जा, कारण अर्जुन तुला सगळीकडे शोधत असेल. तर इथे बोलण्यामध्ये आता वेळ गेलेला असतो. इथे प्रिया आता बघते तर प्रतिमा आणि सायली एकत्र बसलेल्या असतात. तेव्हा प्रिया लगेचच त्या गुंड लोकांना मेसेज करते आणि म्हणते, प्रतिमाला किडनॅप करायला येऊ नका, कारण इथे सायली तिच्याजवळ आहे. त्यानंतरला देवाचं दर्शन वगैरे झाल्यानंतर रविराज काका गाडी घेऊनच खाली येऊन उभे राहिलेले असतात. तेव्हा प्रतिमा आता सायलीला घेऊन खाली उतरते. प्रिया म्हणत असते, काय झालं तरी काय, एवढी का रडते ही? तेव्हा प्रतिमा म्हणत असते की असं नाही बोलायचं तन्वी, आधीच ती खूप दुःखी आहे, त्याच्यामध्ये तू तिला काही बोलू नकोस. त्यानंतरला प्रतिमा आता तिला समजावते आणि म्हणते, आता घरी जा, सगळेजण काळजी करत असतील आणि असा राग आला म्हणून कोणी एकटे येऊन मंदिरामध्ये बसतं का? घरचे लोक किती काळजी करत असतील. तेवढ्यातच अर्जुन आता फोन करतो. प्रतिमा म्हणते, हे बघ, ज्याच्यावरती रागवली आहेस त्याला जर तुझी काळजी नसती तर सारखा सारखा त्याने तुला फोन केला असता का? मगापासून किती वेळा त्याचा फोन आला आहे. जे काही गैरसमज असतील ते एकमेकांजवळ बोलून आपण सोडवले पाहिजे. जा बरं तू घरी. तेव्हा इथे प्रतिमा आता सालीला धरून खाली घेऊन येते, तिला पाणी प्यायला देते. तर इथे रविराज काका आपली गाडी घेऊन आलेले असतात. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा तुम्ही आलात सुद्धा? तेव्हा रविराज काका म्हणतात, हो, माझी मीटिंग झाली तेव्हा मी इथे येऊन थांबलो, मला असं वाटलं तुमचं दर्शन झालं असेल. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की बरं सायली, तू सुद्धा आता घरी जा, मी पण निघते, उद्या मी तुला भेटायला येणार आहे. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे सायली आता प्रतिमाला गाडीमध्ये बसवून आपल्या रस्त्याने जात असताना अर्जुन तिथे येतो. तेव्हा अर्जुन गाडीतून उतरतो आणि म्हणतो, हे काय करताय तुम्ही? मी सगळीकडे तुम्हाला वेड्यासारखं शोधतोय, कळत नाही का तुम्हाला? तुमचं डोकं ठिकाणावरती आहे ना? अहो किती फोन केले तुम्हाला, तुम्ही फोनसुद्धा उचलत नाही. एवढा कसला राग आला आहे माझा तुम्हाला? मधुभाऊंना भेटायला मी येणार होतो, पण मी कामात होतो म्हणून मला येता आलं नाही, पण नंतरला आलो ना मी. मग तुम्ही काय एवढे चिडलायत माझ्यावरती? बरं चिडलायत तर चिडलायत, माझ्यावरती राग काढा, मला काहीतरी बोला. घरी सगळेजण तुमची वाट बघतायत. तुम्ही ऑफिसमध्ये माझा डबा घेऊन आला होतात ना, डबा तर तुमच्या हातामध्ये आहे, मग ऑफिसमध्ये का नाही आलात? डिरेक्टली मधुभाऊंना भेटायला गेलं, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्हाला सांगता येत नाही नंतर तुम्ही मंदिरात जाणार आहात ते? आता एक शब्दसुद्धा बोलू नका, गुपचूप गाडीमध्ये जाऊन बसा. तेव्हा इथे सायली आता गाडीमध्ये जाऊन बसते. तेव्हा अर्जुनजवळ ती एक शब्दसुद्धा बोलत नाही. त्यानंतरला अर्जुन आता सायलीला घरी घेऊन जातो. तेव्हा इथे सगळेजण त्यांची वाट बघत असतात. तेव्हा सगळेजण आता जेवून घेतात. सायली म्हणते, आई मला जेवायला नको आहे, आणि ती रूममध्ये जाते आणि हातपाय वगैरे धुते आणि तिथेसुद्धा रडतच बसलेली असते. तेव्हा अर्जुन विचारत असतो, मिसेस सायली काय झाले, काय बोलाल का? तेव्हा इथे आता रात्र झालेली असते. अर्जुन त्याचं काम करत बसलेला असतो. त्याला असं वाटतं की सायली आता रूममध्ये येऊन चेंज करेल आणि झोपेल वगैरे, पण तसं काही होत नाही. सायली जी खाली जाते ती सोफ्यावरती जाऊन बसते आणि रडत रडत तिथे झोपी जाते. तेव्हा अस्मिता आरडाओरडा करते आणि म्हणते, मॉम, डॅड, लवकर इकडे या. हे बघा इथे काय, ही सायली इथे एकटीच झोपले आणि अर्जुन काय, अर्जुन एकटा त्याच्या रूममध्ये झोपलाय का? तेव्हा इथे सगळेजण येतात. पूर्णाजी म्हणते, सायली काय गं, काय झालं? एकटीच का अशी इथे झोपली होतीस? तुझं आणि अर्जुनचं काही भांडण झालं आहे का? कल्पनासुद्धा प्रेमाने विचारते. तेव्हा सायली म्हणते, नाही, असं काही नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की आमचं भांडण वगैरे झालेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन आता वरून बघत असतो की सायली आता काय उत्तर देणार आहे, कारण त्यालासुद्धा ऐकायचं असतं. तेव्हा सायली म्हणते, मला कसं तरी वाटत होतं, झोप येत नव्हती म्हणून मी इथे येऊन बसले तर इथेच माझा डोळा लागला. मला कसं तरी होत होतं, मधुभाऊंची खूप जास्त आठवण येत होती, असं सायली म्हणते. तेव्हा कल्पना म्हणते, बरं तू जा, तू आता वरती रूममध्ये जा आणि फ्रेश हो, म्हणजे तुला बरं वाटेल. मी तुझ्यासाठी आल्याचा चहा तयार करते. तेव्हा विमल म्हणते, तुम्ही राहू द्या ताई, मीच बनवते त्यांच्यासाठी चहा. तेव्हा इथे सायली आता रूममध्ये जाते. अर्जुन विचारत असतो की काय झाले, तरीसुद्धा सायली एक शब्दसुद्धा बोलत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, फाईन, तुम्हाला नाही बोलायचं ना, माझ्याबरोबर नका बोलू, पण ॲटलिस्ट मी काय केलं ते तरी मला कळू द्या. तरीसुद्धा इथे सायली काहीच बोलत नाही.
त्यानंतरला रविराज काकांना घेऊन आता प्रतिमा सुभेदारांच्या घरी येते. तिथे प्रतिमा आल्यानंतर पूर्ण आजी सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. प्रतिमा विचारते की सायली कुठे आहे. तेव्हा सायली तिच्या रूममध्ये आहे असं सांगितलं जातं. तेव्हा इथे प्रतिमा आता सायलीला तिच्या रूममध्ये भेटायला जाते. तेव्हा इथे सायली आता रूममध्ये आवराआवर करत असते. तेव्हा प्रतिमा सायलीला भेटते वगैरे आणि तिला विचारते, तू ठीक आहेस ना? तेव्हा सायली म्हणते, हो मी ठीक आहे. तेव्हा प्रतिमा विचारत असते की सायली, एका प्रश्नाचं उत्तर देशील का? तेव्हा सायली म्हणते, हो देईन ना. तेव्हा प्रतिमा म्हणते, तू आणि अर्जुनने खरोखर मंदिरामध्ये लग्न केले ना? म्हणजे तुमचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि तेव्हाच तुम्ही लग्न केले ना? तेव्हा इथे आता सायली तिच्याकडे बघत राहते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की मी बघितलंय, तुम्ही दोघंजणं वेगवेगळ्या साईडला झोपता. ते सगळं ठीक आहे, पण मध्ये तुम्ही उशासुद्धा लावता. कारण एकदा मी तुला बघायला आले होते, अर्जुन स्टडीमध्ये त्याचं काम करत होता. तेव्हा इथे तुझ्या आणि अर्जुनच्यामध्ये उशा लागल्या होत्या. म्हणून मला प्रश्न पडला की नक्की तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे ना? नवरा बायको आहात ना तुम्ही? तेव्हा सायली म्हणते, हो, पण कधी जर त्यांचं आणि माझं भांडण झालं तर मी तसंच करते, बाकी काही नाही. प्रेम तर आमचं एकमेकांवरती खूप आहे. मी अशीच त्यांच्यावरती रागवले होते, बाकी काही नाही. पण आता सगळं ठीक आहे. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की मला तेच हवं आहे. म्हणजे तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि म्हणून तुम्ही लग्न केलं आहे, हेच मला ऐकायचं होतं. नाहीतर कधी कधी मला वाटतं तुम्ही फक्त दाखवण्यासाठी तर लग्न केलेलं नाही आहे ना? तेव्हा सायली म्हणते, नाही नाही प्रतिमा, ते असं नाही आहे. कारण सायलीला आता भीती वाटते, जर प्रतिमाला सत्य कळलं तर उगाच अर्जुन तिच्यावरती अजून चिडेल. तेव्हा सायली म्हणते, मी फक्त अर्जुन सरांवरती रागवले होते म्हणून हे सगळं बोलले, बाकी तसं काही नाही आहे. अर्जुन सरांबद्दल थोडा गैरसमज झाला होता, पण तो सुद्धा आता दूर झाला आहे आणि अर्जुन सरांना मी माफ केले. तुम्ही काळजी करू नका असं सायली प्रतिमाला म्हणते. तर इथे बोलता बोलता प्रतिमाला आता सायलीवरती संशय येत असतो. पण तरीसुद्धा सायली म्हणत असते की असं काही नाही आहे प्रतिमा, त्या तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तर इथे सायली आता टाळाटाळ करते, जेणेकरून प्रतिमाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल काही कळू नये म्हणून ती आता इथे टाळाटाळ करत असते. आणि हे प्रतिमाच्या लक्षात येतं, पण ती सायलीला काहीसुद्धा बोलत नाही. पण तिला आता त्यांच्यावरती संशय आलेला असतो की सायली आणि अर्जुनचं लग्न हे खोटं लग्न आहे, तिला समजलेलं असतं.